बरं चाल, कुठे जायचं? तिथे जाऊ ना मग पावपडती घ्यायला. पावपट्टी घ्यायला टाकाले काय टाकते? पावपडती. काय नाही. अहो गुरु आहे ते. तर मग काय झालं? टाकायचं की बाई, नियम असते. मग खडीगाला काय करायचं? हॅलो 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 दोन्ही शहराचे प्राथमिक गणगोळीचे रंग समाप्त झाले झाले. आणि इथून आता खऱ्या भूमीला वाटचाल होत आहे. होय. माझ्या जोडीला नावाजलेला गावाजलेला सन्मान्य शहरा हा. सोनूबाई गायदाने हिने आपल्या पहिल्या फेऱ्यावरती प्रश्नाची मांडणी केली. बांधवानो, सर्वांच्या चरणावरती डोका आहे. असा कोणता संत की ज्याने आपल्या नातवाचं विसर्जन केलं कानावा मांडायचा 1.5 दिवसाचा? तो संत कोणता? त्याचं गाव कोणतं? तर मी मॅडम साहेबाला उत्तर दिलं. मी म्हटलं बाबा फरीद यांनी म्हटलं आपल्या नातवाचं विसर्जन केलं म्हटलं. तर त्यांचं गाव होतं म्हणलं ताडेगाव. तर मला म्हणते काय? उत्तर नाही दिलं असतं तर तुले पैसे कापले असते का म्हणते.
पहा काऊन मोगाव सावंगी मांदी आली जास्त ताव आला का तुला ताव का ताव चालला जास्त हो अरे वा बरं मी नाही सांगितलं तर मला सांगायची काय हिच्या विहिरीतले जर बाटलीवर पाणी काढलं असतं हा तर हिची विहीर का आटली असती का अजिबात आटली नसती काऊन पहिला फेर तुला आहे ना तुला काही वाटत नाही का थोडं वाटते का नाही वाटत का मुजूरचे भारण क्षेत्राने माराव हे काय शायरी मग तुला प्रश्नाचं उत्तर दिलं असत काही वेगळीच भाग झाला असता चल जाऊ दे काही हरकत नाही पण मीनं जेव्हा प्रश्न विचारला हा छत्रपती शिवाजी महाराज या देशाचं भूषण आहे म्हटलं त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजाचा कारकिर्दीमध्ये औरंगजेबाचा एक सैनिक आला तो सैनिक फक्त त्या छत्रपती शिवाजी महाराजाकडे काम करायचा कोणतं काम करायचा कोणता मेलेले मृतदेह उचलायचा आणि गाडायचा हे काम फक्त त्याच्याकडे होतं तर मी म्हणलं बाई त्याचं उत्तर काय आहे तर बाई सांगते काय मदारी मेहतर ओके वारे देवा परमेश्वरान धापेवाळा कळमेश्वरा कडमेश्वरा जेवढं जमते तेवढं बोल समजलं का मदारी मेहतर हे मेरे सवाल का जवाब नाही मॅडम साहेबा नाही आणि मुजोरी करशील तर मग बेकार का म्हणून येईल आता तू म्हणशील का तुनं आपल्या प्रश्नाचं उत्तर काऊन नाही सांगितलं तर तुनं काऊन नाही सांगितलं तू सांगशील तर मी सांगीन नका मी काय एकट्याने ठेका घेतलाय तर पैसे एकट्याने घेतलाय का मी ना पैसे तू नाही घेतले ना गमतीचे बरोबर आहे पहिला फेर तू जसं करशील तसं मी करीन हा तू दिल्लीला जाशील तर त्या मग दिल्लीला येईन तू जिकडे पडशील तिकडे परीन मी तो शाहीर करतो मी लक्षात ठेवतो तर बोलतो नाही तर फालतू मुदूरचे बारा बापांना शिकवलं मला आणि म्हणून काय म्हणतो काय महफिल के बिना गाना गाया नहीं जाता कोई कहे कितना बिलाल उसका काम उसे भाता तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता और पूछे हुए सवाल का जवाब ये सोनूबाई को देना नहीं आता क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना और अगले को कैसे चुप करना ऐसा बात में लैसा हो मॅडम साहेबा या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे समजली का या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे बोलणारा जर मुद्द्याचा बोलला तर चार चौघात त्याचा मान आहे प्रश्नाचं उत्तर असं दे सोनूबाई का मले वाटलं पाहिजे काहीतरी समाधान आहे समाधान आहे असं का म्हणतो कुबुद्धीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा आत्मगुरु शास्त्र या तिन्ही प्रचित्या स्मरा शाहिरी हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे तिथे ज्ञानी विचारा तेव्हा हे विज्ञान युगी पिढी म्हणतील मोबाईल पेक्षा तमाशा भरा किसी ने इतिहास तो किसी ने वर्तमान बना डाला और जिसको ना समझी शायरी कुछ भड़ों ने नंगा नाच बना डाला शायरी प्रत्येकाने जतली का जी का आलू गोबीचा खेळ वे का काही शायराला चार गोष्टी नॉलेज पाहिजे हो आध्यात्मिक वैज्ञानिक तालसुरानं संगीत त्याच्याशिवाय शायरी होऊ शकत नाही हा शायरी होऊ शकत नाही आणि म्हणून काय म्हणतो मॅडम साहेबाचा हिशोब आणा बरं पैसे काटले असते का ह्या गोष्टी सुरेश शायरले नाही सांगायच्या हा तू लाडाची माई मांबईन वे नाही तर तुले पाहू आता पुढच्या फेरायला सन्मान्य श्री राजेंद्रभाऊ भोंडे लोहगड शिवशंकरजी भोंडे लोहगड यांच्याकडून प्रत्येकी 50-50 रुपयाची भेट आलेली आहे
मंडळ अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि म्हणून कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों, आज का दिन बड़ा अच्छा है. अच्छा है. कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों, आज का दिन बड़ा अच्छा है. अच्छा है. और ये मंडई महोत्सव की सबको हार्दिक शुभेच्छा है. शुभेच्छा है. मैं मेरे भाग्य समझता हूँ ये पंच कमेटी ने मुझे यहाँ पे बुलाया है है. करके मैंने सोनूबाई से हाथ से हाथ मिलाया है. मिलाया है. मैं भगवान से प्रार्थना करता हूँ क्या कि सबकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए. चाहिए. केंद्र में सरकार कांग्रेस की है चाहे भाजपा की है, हाँ. अपने किसानों के अच्छे दिन आना चाहिए. अच्छे दिन आना चाहिए. अच्छे दिन आना तिकडे चाहिए. काँग्रेस बसेगा भाजपात बसेगा त्याची काही घेणं देणं नाही. नाही. शेतकऱ्याचे चांगले दिवस आले पाहिजे. बरोबर आहे. पण येतील कसे? कसे? 55 रुपयाचं पेट्रोल पाहायला गेलं तर 105 रुपयावर गेलं. बरोबर आहे. आणि त्या बहीण आमची 10,000ची पराठी पाहायला गेली तर उलटी 7,000 वापस आली. अगदी बरोबर. कोणाले पंजा तर कोणाले कमळ भेटलं. रेटलं. ज्याच्या हातात ते सरकार आलं त्यानं माझ्या कास्तकाराला रेटलं. रेटलं. यायची ढोलक आणि यायची थाप आहे. आहे. विश्वासरी कसा करायचे हे चोर तोंडोटाचे साप आहे. ओके. माय दोस्त सावकाचे सर. हा तुमची पेन्शन आमदार खासदाराची 1.5 लाख 2 लाख रुपये. हा. आणि मग कास्तकाराला का देता महिन्याचे 1,000 रुपये. 1000 रुपये. हे न शिकून पाहिजे कशी फाटते समजते 1,000 रुपये म्हणजे तुम्ही. हा असं नाहीये. आणि मग समजण्याची गरज आहे. काळ